सर्वांना शुभ सकाळ. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. आज दिवसाची सुरुवात कामापासूनच झाली आहे. मुख्य म्हणजे आज आम्ही सगळे तिघंही एकत्रच उठलो आहोत. कामच तसं आहे. आज आम्ही दोघंही जाणार आहोत गाडीचं फिटनेससाठी. आपल्या कमर्शियल व्हेकलला आज 4 वर्ष झाली आहे आणि ह्या महिन्यामध्येच ती पूर्णपणे नील झाली आहे. तिचं नवीन पेपर बनवायचे होते. अजून एक गोष्ट म्हणजे आज मला जायचं होतं कूलर बुक करायला. भरपूर दिवसापासूनची गोष्ट होती आणि आज त्याचं शुभारंभ होणार आहे. गेले 2-3 दिवस मी भरपूर ठिकाणी मॉलमध्ये शॉपमध्ये जाऊन कूलरची माहिती घेतली. सो आज आम्ही ठरवलं आहे की आज त्याला बुक करायचं आहे. आता वाजले आहे 8:30. बाहेर ऊन नसलं तरीसुद्धा घरामध्ये गरमच होत होतं. तसंही मला सकाळी आंघोळ झाल्यावर मी नेहमी पंख्याखाली बसते, पाणी पिते आणि थोडी शांत होते. मग त्यापुढे माझी सगळी घरातली कामं होत राहतात. आज तसं कामच असल्यामुळे मला सकाळी लवकर आवरायचंच होतं, कारण श्रीही आत्ता येणारच होता. श्री ही 5 ते 7 दिवसासाठी कोकण ट्रिपसाठी गेला होता. त्याला इकडे येऊन 2च दिवस झाले होते आणि त्याने येताना त्याला चहासाठी पाव आवडतात म्हणून तो पाव घेऊन आला होता आणि ते बरेच उरले होते. काय करावा म्हणून ठरवलं की आज आपण मसाला पाव करूया. पण त्यासाठी लागणारे बऱ्यापैकी जिन्नस घरामध्ये नव्हते. आता फक्त माझ्याकडे कांदा आणि तेल आणि थोडेसे 1-2 टमाटे असतील आणि बऱ्यापैकी सिझनिंगचा मसाला आणि सॉस वगैरे असं ठरवूनच करायचं ठरवलं होतं, कारण ते संपूर्ण मला खूप गरजेचं वाटत होतं. त्याच्यानंतर मी 3ऱ्या दिवशी तरी ते पाव खात नाही, पण श्रीला भरपूर आवडतात. तो संध्याकाळी खाईन म्हणून मला ते आज नाश्त्यातच काढून टाकायचे होते. तशी पण आज घाईच होती मला आणि मी दिवसभर घरी नव्हते, कारण मला माहीत नव्हतं आज काय टाईम लागणार आहे. माझा केरही काढून झालेला आहे, सगळं आवरून झालं आहे. आता ती रेसिपीला कसं ट्राय करायचं आणि ती बनवायची कशी हे ठरवते, कारण भरपूर दिवसांनंतर मी ट्राय करणार होते. आय होप चांगलं होईल. मे महिना आला आहे. आता मनी प्लांटची काळजी घ्यावी लागते, पाणी बदलावं लागतं, त्याच्यामुळे माझं नेहमी लक्ष असतं. श्री आता कोकणात जाऊन आला आहे म्हणून कोकणातनं भरपूर खाऊ घेऊन आला होता. ह्या वर्षी चमत्कार म्हणजे खाऊच घेऊन आला आहे तो. थोडी स्वतःची काळजी घ्यायची होती. मला सकाळी सनस्क्रीन लोशन आणि गुलाब रोज लावायची सवय आहे, पण तेवढाच श्री आला म्हणजे आता मला घाई करावी लागणार आहे. ठरल्याप्रमाणे कधीतरी वेळ भेटतो तेव्हा मी केस विंचरते, नाहीतर कधी तोही वेळ भेटत नाही. पण खरंच सकाळी केस विंचरल्याने आणि काही आपल्या छोट्याशा केअर टिप्स वापरल्याने खरंच फ्रेश वाटतं आणि हे दररोज करणं खूप गरजेचं आहे. माझ्या घरात आम्ही इनमिन 3घंच आहोत, तरीसुद्धा एवढे कामं असल्यासारखी मी वावरते की मला माझी काळजीच घ्यायला भेटत नाही. आणि आज त्यात तर माझा बिझी शेड्यूल होता. आज नाश्ता बनवूनच लवकरच निघायचं ठरवलं होतं. मला दररोजची सवय आहे, मी ड्रेस घालो किंवा गाऊन घालो किंवा टी-शर्ट घालो, मी जरा अंगावरती नेहमी परफ्यूम मारते, कारण बराच वेळ मी किचनमध्ये सुद्धा असते. मी किचनमध्ये भरपूर कामं करत असते. जेवण किंवा माझे काही डायरी लिहिणं किंवा माझे काही स्टेटस किंवा ब्लॉग एडिट वगैरे बऱ्यापैकी मी करत राहते. आणि खूप भिजायला होतं, कारण किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन नाही आहे आणि आमच्या किचनमध्ये हा छोटासा पंखा असल्यामुळे खूप त्याचा आवाज येतो. त्याच्यामुळे जास्त फास्ट करणं, स्लो करण्याची ही माझी गंमत दिवसभर चालू असते. हॉलमधलं वातावरण माझं खूप थंड आहे, पण मला तिथे स्पेस किंवा मला शांतता भेटत नाही, म्हणून माझा बराच वेळ किचनमध्येच असतो. आज तसं पण बाहेर जायचं होतं म्हणून सनस्क्रीन लोशन लावायचंच ठरवलं होतं, कारण ते 15 मिनटं मला वेळ भेटणार नाही किंवा आता घामातून निघूनच जाईन. तसं पण मी ह्या वेळेस नवीन सनस्क्रीन लोशन आणलेलं आहे आणि ते मी ट्राय करते, कारण मला आणून फक्त 3 दिवस झाले. बघूया त्याचा कसा मला इफेक्ट येतो आहे आणि मी ते नेहमी ट्राय करायचं ठरवलं आहे, कारण माझं जुनंवालंसुद्धा संपलं आहे आणि नवीनच ट्राय करते. त्या ब्रँडचं नाव आहे डर्मा. मला 2 दिवसात थोडा फरक जाणवला, कारण माझ्या लिप्सजवळ थोडं माझ्याकडे डार्क ॲक्ने आहे आणि मला तिथे पुरळ्या येतात आणि मला एका दिवसात जरा फरक जाणवला की माझा थोडा चेहऱ्याला ग्लो आणि त्या बाजूच्या फोड्या कमी झाल्या. म्हणून आता खूप आवडीने वापरायचा प्रयत्न करते. कधी आठवणही राहत नाही, पण सकाळी आवर्जून आठवणीत ठेवत असते मी.
श्रीने हाक मारलेली आहे, लवकर आवर म्हटलं आहे, कारण 12 वाजता मला गाडी काढायची आहे आणि मीरा भाईंदरला पण जायचं, पण त्याच्या आधी मला शोरूमला सुद्धा जायचं होतं. नेहमीप्रमाणे मला गोल्डची ज्वेलरी आवडत नाही, मला असं नेहमी मिसमॅच कानातले घालायला आवडतात. तर आज आधीच 2-3 गोष्टी मी करून ठेवते, म्हणजे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून लगेच निघायला. तसाही घाम येणारच आहे, उन्हातच फिरणार आहे, त्याच्यामुळे हे लाईट ज्वेलरी वगैरे लावलेली ठीक आहे. श्रीने बोलवलं आणि काही गोष्टी माझ्याशी चर्चा करत होता, कारण आज दिवसभर बऱ्यापैकी कामं करायचे होते, उन्हातही फिरायचं होतं आणि श्री कधी पण येतो तर मी थोडा वेळ त्याच्यासोबत बसतच असते. आता सकाळचे 9 वाजले आहेत, नाश्ता बनवायला वेळ तर नाही लागणार आहे, पण ठरवलं होतं की आम्ही 11 वाजता शोरूमला जाणार आहे आणि आम्हाला तसं शॉपवाल्यांनी पण सांगितलं होतं की 10 वाजेपर्यंत तुम्ही या, आणि त्याप्रमाणेच मला सगळं आवरायचं होतं. पाव अजूनही चांगले आहेत. आमच्या घराच्या खालीच एक बेकरीवाल्याने शॉप उघडला आहे, खूप मोठा त्याचा एक्सपांड आहे, भरपूर एक्सप्लोअर करतो आणि भरपूर त्याच्या डिलेवरीज असतात. खूप छान त्यांचा मोठा पसारा आहे आणि खूप छान एकदम फ्रेश आम्हाला पाव भेटतात, म्हणून मी त्यांना काही फेकून नाही दिले. कालच आणले होते आणि आज संपावं म्हटलं, कारण आज काहीतरी त्याच्याशिवाय बनवल्याशिवाय ते संपणार नाही आहे. नाहीतर श्री संध्याकाळी आल्यावर सुद्धा ते खाणार होता. काही कांदा वगैरे मी डब्यात ठेवला होता, चांगलाही होता, मी काल त्याला घावण्यासाठी वापरला होता. माझ्याकडे कांदेसुद्धा बऱ्यापैकी सामान होतं, तेवढ्यामध्ये मी करायचं ठरवलं, जरा चमचमीतच करायचं होतं आणि कांदे वगैरे कापून घेतले. मुद्दाम तेलाऐवजी घीचा वापर केला, कारण खाली उन्हाळा असल्यामुळे आणि मे महिना असल्यामुळे दुकानदार सगळे गावी गेलेत आणि अमोल बटर माझ्याकडचं संपलं होतं, म्हणून मी घीचा वापर केला. घी चांगलं येतं गतीला आणि वापरलं तर काही हरकत नाही आहे. खूप फास्टमध्ये मी 2-3 टमाट्यामध्ये आणि 4-5 कांदे कापून ही रेसिपी करून टाकली आहे. हवं तसं झालं नाही आहे, पण ठीक आहे, संपवण्या इतपत तरी चांगलंच आहे. चहा होता, आईने चहा दिला, 2 पाव दिले, त्या तिथे खात बसल्यात आणि आम्हीही इथे आता पटापट हा नाश्ता आवरतो आहे. घरामध्ये बिस्किटं पडलेले आहेत आणि श्रीने कोकण मेवा आणलेला आहे, तोही मध्ये मध्ये आम्ही थोडा टेस्ट करत राहतो. खाता खाता भरपूर गोष्टींचं आम्ही डिस्कशन पण करत राहतो, काय करायचं कसं करायचं. पण आज तोंडच चालवायचं होतं म्हणून तोंडच चालवलं, कारण वेळ भेटणार होता आज भरपूर डिस्कस करायला की कसं करायचं काय करायचं. 5-6 दिवसाआधी श्रीला कोकण ट्रिप मिळाली होती आणि पासिंग झालं नव्हतं, तो खूप घाबरतच कोकण ट्रिपला गेला होता आणि पासिंग नसल्यामुळे त्याला टेन्शन आलं होतं की मला कोणी पोलिसांनी पकडावं नाही. श्री खूप ऑनेस्टली सगळे पेपर्स वगैरे गाडीचे ठेवत राहतो आणि मला त्याची एक सवय खूप आवडते. भले तो गाडी नाही काढणार, पण गाडीचे पेपर हे नियमित त्याचे चालू असतात आणि तो तसंच अपडेट केल्याशिवाय बाहेर पडत नाही. पण यावेळेस त्याने रिक्स घेतली होती, कारण ही ट्रिप त्याने 2 महिन्याआधीच बुक केली होती. नाईलाजाने त्याने रजिस्टर करून अपॉइंटमेंट घेऊनच तो आज त्या मागे 2-3 दिवसात तो जाऊन आला होता. माझी बऱ्याचपैकी कामं आटपली आणि आता मी भांडे घासून घेते पटकन. श्रीला म्हटलं तर तुझं काम आवरून घे, मीही माझे पटकन भांडे घासते. माझी बऱ्यापैकी अर्धी तयारी झाली आहे आणि मी फक्त आज टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून निघते. सो पेपर वगैरे घे, काही बँकेचे पेपर घे, कारण आम्ही दोघांनी पण ठरवलं होतं की आज बुकिंग करायची, ती अर्ध्या पाऊण तासात होऊन जाईल कूलरची आणि तिथून पुढे मग लगेच गाडीकडे जाऊ, गाडी घेऊन मग पुढे निघू, आणि त्याप्रमाणेच आमची तयारी चालू होती. उरलेला चहा श्री घ्यायला आला होता. चहा लवर खूप आहे श्री आणि खूप श्रीला चहा आवडतो. आता 10 वाजले तरी त्याला परत इथं चहाचा घोट घ्यायचा आहे, म्हणून त्याच्यासाठी नेहमी मला 2 कप चहा ठेवावा लागतो. मी जसं चहा नाही घेत, सकाळी आणि संध्याकाळी मला चहा आवडतो आणि चहा मला कधी आवडतो फक्त चहाबरोबर काही मला खावंसं वाटलं तरच आवडतं, नाहीतर मी चहा नुसता पिण्यासाठी मला अगदी छोटूसा कपही खूप पुरेसा असतो.
घरामध्येच होत्या म्हणून आईंना सांगितलं की तुमच्यापुरतं स्वयंपाक करून ठेवा. आधीचीच माझ्याकडे डाळ होती, त्यांना भात आणि काही तुम्हाला करून ठेवा, आम्ही थोडं खाऊ असं म्हटलं होतं. त्या आराम करतच होत्या. मला लवकर अटकलं तर मी लवकर येऊनही काहीतरी बनवेन असं त्यांना सांगितलं आणि पुढची कामं मी करायला घेतली. भांडी झाली, आता कपडे सुकवून घेते. कपडे सुकवत होते तर श्री मला हसत होता, कारण ही ड्युटी त्याची आहे कपडे सुकवण्याची. पण साहेब आज चहा घेत होते. श्री आला होता म्हणून त्याचे भरपूर 2 दिवसाचे कपडे पडले होते, सगळे मी 2 दिवसात धुवून टाकले होते. 4-5 दिवसाची ट्रिप आणि भरपूर कपडे होते. काही त्यांनी वापरले तर काही दररोज जास्त वेळ वापरतो, त्याच्यामुळे त्याच्यावर धूळ बसते आणि मी ते एकदम धुवून टाकले होते. त्याच्यामुळे त्याचे 2 दिवस ते कपडे सुकत होते आणि ते घड्या घालून परत आता दुसरे टाकायचे होते. माझा हा डेलीचा रुटीन असतो. श्रीची थोडी हेल्पही असते मला आणि तो मदतही करतो. पण आज जरा मलाच घाई होती की मी सगळं पटपट आटपून बाहेर निघायचं होतं, कारण 11च्या पुढे भरपूर ऊन होणार होतं आणि मी ते बिलकुल सहन नाही करू शकत आहे. कारण गाडी असली तरीसुद्धा खूप धग लागते आणि मला नाही जमत एवढं उन्हामध्ये. 2 दिवसानंतर श्री आल्यामुळे मी मुद्दामच त्याच्यासोबत बाहेर पडले, तेवढाच टाईम स्पेंड होईल त्याच्यासोबत आणि मला ही फिटनेस बघता येईल की गाडीचं फिटनेस कसं करतात किंवा त्याचे कशा सगळ्या गायडन्स असतात, कसे कामं करतात, किती गाड्या येतात आणि मला ते बघायचं होतं म्हणून मी आज जायचं ठरवलं होतं. बाईकवर जाणार असलो तरीसुद्धा मी कधी पण ड्रेस फार कमी घालते, टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टच घालते, कारण ओढण्यांचे प्रॉब्लेम होतात आणि माझ्याकडनं भरपूर चुका होतात की माझ्या ओढण्या अशा लोळत असतात. खूप गाडीवाले हॉर्न मारतात तेव्हा कुठे ते समजतं की ओढणी वरती घ्यावी. अर्धा प्रवास तर आपल्या गाडीमधूनच आहे, फक्त शॉपपर्यंत SP रोडपर्यंतच मला बाईकने जायचं होतं. आम्ही बँकेचे पेपर घेतले होते. यंदा मी स्वतः ठरवलं आहे की मी माझ्या नावाने एक कार्ड घेणार आहे आणि त्यातूनच EMI वगैरे करणार आहे. भीती वाटत होती, कारण माझ्या लाईफमधलं फर्स्ट टाईम आहे की मी माझ्या नावाने कार्ड बनवते आणि त्यातून माझे EMI कट होणार आहेत. श्री भरपूर आता लोनचं स्ट्रेस घेतो आहे, पण मला नवीन ते स्टार्टअप करायचं होतं म्हणून मी माझेच पेपर सगळे घेतले होते. इतकं गरम होत होतं की आंघोळ करूनसुद्धा अंगातून धारा वाहत होत्या. कधी एकदाची बाईकवर बसते आणि हवा खात जाते असं वाटत होतं. किती ऊन आहे बघा बाहेर, इतकं ऊन, बापरे. आत्ता फक्त 11 वाजलेले आहेत तरीसुद्धा एवढं ऊन आहे बाहेर. आपली कमर्शियल व्हेकल असल्यामुळे श्रीला व्हाईट शर्ट कंपल्सरी घालावं लागतं. शिवाय तो ऑफ ड्युटी असू दे किंवा ऑन ड्युटी असू दे, तो खूप नियमाला पालन करतो आणि भारी गोष्ट आहे. गोरेगाव स्टेशनला आम्ही पोचलो आहे आणि तिथे एक जुनं आपलं शक्ती करून एक छान शॉप आहे. आम्ही तिथे 2 दिवसाआधी सगळं चेक करून गेलो होतो आणि तिथे नवीन कार्ड बनत होतं. बजाज कार्ड अवेलेबल नव्हतं म्हणून मी आपलं IDFCचं घेतलं होतं. असं कळलं की शॉप चालू झालं आहे आता आणि पण IDFCचा माणूस आलेलाच नाही आहे. सो आम्हाला तो ऑन द वे होता, लिंक रोडला होता, त्याच्यामुळे मला थांबावं लागत होतं आणि श्रीने ठरवलं होतं की 12 वाजता आपल्याला गाडी काढायची आहे, म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही 2 वाजेपर्यंत जात आहे, कारण भरपूर लाईन असते तिकडे फिटनेससाठी. आम्ही वाट बघितली आणि तो आला आणि आम्ही सगळे पेपरचं काम केलं. अवघ्या 15-20 मिनटातच काम झालं. सगळी माहिती घेतली आणि आम्ही निघालो. आनंद झाला, कारण आज कूलर बुक केलेला आहे. गेल्या वर्षी माझी खूप इच्छा होती की कूलर घरी यावा. खूप गरम होतं. घरामध्ये व्हेंटिलेशनसाठी काही नाही आहे. तरी माझं जे घर आहे ते जास्त उन्हामध्ये पण नाही आहे. खूप शॅडो आहे माझ्या घराजवळ, पण माझ्या घरामध्ये लाईटही तेवढीच लागते. तर ह्या वर्षी ते ठरलं आणि मी कूलर बुक करून टाकलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला बोललो की आम्हाला फोन करून मग तुम्ही या, कारण आमचं फिटनेसचं काम असल्यामुळे
आम्ही कधी घरी येऊ मला माहीत नव्हतं, कारण श्री मला स्वतःच सांगतो की गेल्या वर्षी 2 वर्षाआधी मी 7 वाजता घरी आलो होतो. त्याच्यामुळे आम्ही त्याप्रमाणेच त्याला सांगितलं की आधी आम्हाला फोन करा आणि आम्ही घरी असल्यावरच तुम्ही ते आमचं पार्सल घरी घेऊन या. तर आम्ही डिसाईड करून आम्ही आमचं निघलो आहे, गाडीजवळ पोचलो आहे, गाडी काढली आणि CNG भरावा लागणार आहे. श्रीने सांगितलं आहे CNG भरून जाऊया, कारण गरम होतं, AC लावून जाऊया. तर आम्ही ACच्या लाईनीमध्ये लागणारच होतो. ही मोठी लाईन तिथे आम्ही पाहिली आणि थांबायचं ठरवलं. हा लिंक रोडचाच CNG पंप आहे. छान आहे. श्री म्हणतो आहे ते चांगलं फुल करून मिळतं. मी 4 व्हीलरसाठी कधी कधी थांबतो. गाडीमध्ये बसलो आहे तरी बाहेर किती प्रकाश आहे, एवढे डोळे चमकत आहेत की मला गॉगल घालावा लागतो आहे. आणि मी श्रीला पण सांगितलं की तू ड्राईव्ह करतो आहे तर गॉगल घाल, कारण खूप ऊन आहे बाहेर. एवढं ऊन आहे की तू इतका वेळ समोर बघूच शकत नाही, की बेकार डोळ्याला प्रकाश पडतो आहे त्याचा. तरी नशीब लिंक रोड आणि SP रोडवरती ह्या मेट्रोचं काम झाल्यामुळे त्याची भरपूर सावली असते डोक्यावर. आम्ही आता सध्या हायवेनेच चाललेलो आहोत, कारण मीरा भाईंदरलाच पोचायचं होतं. अवघ्या 1.5 तासामध्ये आम्ही पोचलो, पण गप्पा मारत मारत गेलो, गाणी वाजवत गेलो आणि पोचलोसुद्धा. आम्ही लवकर आलो होतो. आमचा जास्तीत जास्त मोठा नंबर नसावा, म्हणजे आम्ही एक 15-16 नंबर असावेत. आमच्या मागे भरपूर नंतर लाईन लागली. हळूहळू हे एजंट लोक यायला लागले, तुमच्या गाडीचं नेमप्लेट भुरकट झाली आहे, हेडलाईट चालू आहे का बघा. मी हे सगळं बघत होते, ऑब्झर्व करत होते की त्यांचं काय लुटालुटी चाललेली आहे. पण श्री मला म्हणत होता की बोरिवलीच्या RTOला भरपूर हे खूप फालतू गोष्टी चालतात असं मी ऐकलं आहे, किंवा इथे जवळच. पण हे RTO चांगलं होतं म्हणून मी इकडचं अपॉइंटमेंट घेतली आहे. एरिया मला खूप आवडला, खूप मस्त एरिया होता इकडे. पण ह्या दादाचं मी काम बघत होते की तो कसा काम करतो आहे. आणि ह्याचे 100 रुपये त्यांनी घेतले, कारण फक्त आम्हाला नंबर प्लेट कलर करायची होती. असं म्हणतात की पासिंगसाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही, आणि ही लोक घाबरून टाकतात आणि ते काम आपल्याला करावं लागतं. भर उन्हात हा माणूस बाहेर बसला होता आणि हे काम करत होता. मला बिलीव नव्हतं होत. मी बाहेर येऊन बसलेली होते, माझ्या डोक्यावर काही कपडा नाही, काय नाही. माझा मोबाईल हिट मारायला लागला होता, शिवाय श्रीचा पण. श्री कोकणात जायच्या आधीच त्याने मागचे नवीन टायर लावून घेतले होते आणि टायरचं अलाइनमेंट वगैरे केली होती. मी ते आज मला आठवलं म्हणून मी बघायला लागले. त्याने ब्रँडेड टायर लावून घेतले, कारण गाडी श्री खूप जपतो, खूप म्हणजे खूप जपतो. आणि मस्त त्यांनी सगळं करून ठेवलं होतं. मी गाडीला नेहमी बघत राहते आणि तिची पण सगळे लक्ष घेत असते की काय झालं आहे गाडीला, काय नाही, त्याला सांगत राहते. आजूबाजूचा एरिया मला खूप आवडला. पोद्दार स्कूलजवळच हे RTO आहे आणि इथे फिटनेससाठी होते. गाडीला बऱ्यापैकी वस्तू लागणार होत्या. तिथे मस्त दुकानं वगैरे होते. श्रीने मला पाठवलं की आपल्याला खायला घेऊन ये आणि काय व्हाईटनर वगैरे, डबल टेप्स वगैरे काय काय घेऊन ये. मी तिथून घेतलं आणि मी निघाले. सकाळी नाश्ता केला होता, भरपूर पोटात तो बसला होता, म्हणून काय लाईट ड्रिंक वगैरे घ्यायचं ठरवलं. माझ्यासाठी मी छास घेतलं होतं, तर श्रीला रिअल ज्यूस घेतला होता. खूप उंच उंच इमारती होत्या, मी ते बघत बघतच चालले होते. खूप मोठी लाईन वाढली होती. श्री म्हटलं मला की 15-20 मिनटात काम होऊन जाईल, पण खरंच खूप ऊन होतं बाहेर, खूप म्हणजे खूप ऊन होतं. पासिंग सुरू झालेलं आहे आणि मोठे मोठे ट्रक, टेम्पो, टॅक्सी, काही रिक्षाज, काही छोट्या मोठ्या गाड्या वगैरे 17 सीटर भरपूर पटापट घेत होते. श्रीली मला शूट करायला मनाई केलं, कारण तुला ओरडा बसेल, त्याच्यामुळे तू काही ते करू नको, जेवढं जमेल इथपर्यंतच घे. मला माझ्या गाडीचं शूट करायला भेटला नाही आणि नेमकं असं झालं की खूप मोबाईल हीट झाला. मला मॅसेज यायला लागले ओव्हर हीट झाले आणि मोबाईल खूप फालतू काम करतो आहे माझा हा सध्या, आणि श्रीचा माझा. मला बिलकुल शूट करायला भेटलं की ते लोक पासिंग कसं करतात. पण मला श्री गाडीमध्ये सांगत होता आणि आमचं कामही झालं. मी भर उन्हामध्ये तिथे उड्या मारत होते, फिरत राहत होते. असं वाटत होतं की हे फोन घेऊन फ्रीजमध्ये ठेवा, एवढे हीट मारत होते, फुटतील. मला असं वाटत होतं की गाडीचं एवढं टेम्परेचर वाढलं होतं. आमचं काम झालं, आम्ही खुश झालो होतं, कारण
आम्ही बदलापूरला जयंतीसाठी गेलो होतो तेव्हापासून 20-15 दिवसापासून श्री सगळे फिटनेससाठी पेपर जमा करत होता. पैशांची खूप सोय झाली आणि हे पॅनिक बटनसुद्धा लावून घेतलं. ह्याचे आम्हाला 13,000 रुपये भरायला लावले होते. खूप स्ट्रगल झाला होता आणि आज फायनली आमचं सगळं काम झालं आहे आणि आम्ही खूप हॅपी झालो आहे. आनंद झाला होता. मला तरी माझं शॉर्टमध्ये मला घेता नाही आलं. हा अवतार बघा माझा कसा झालेला आहे उन्हाने. मी पूर्ण भिजली आहे पाठीमागून. AC लावला, आता जरा कूल वाटतं आहे. श्रीला बोलले मला आता पार्टी दे, कारण तुझ्या गाडीचं पासिंग झालं आहे आणि खूप मोठ्या स्ट्रगलमधून तो बाहेर पडला आहे. काहीही कन्क्लुजन किंवा काही चुकीचं कारण नसताना तुझी गाडी मस्त पासिंग होऊन बाहेर पडली आहे आणि खूप शॉर्टकटमध्ये काम झालं आहे असं म्हणतो आहे तो, की खूप वेळ लागतो पण माझं काम लवकर झालं आणि आम्ही लवकर पोचलो. हार्डली मला असं वाटलं आम्ही 5-6 वाजता घरी पोचू, पण 4 वाजलेत आणि आमचं काम झालं आहे. माझ्या मनामध्ये असे बबल्स फुटत होते, कारण आता कूलरसुद्धा येईल. आम्ही फोन करू सांगू, पण त्याआधी पोटात भरपूर भूक लागली होती. काय करायचं काय ठरलं होतं. श्री बोलला की काही नाही, वडापाव घेऊ किंवा समोसा पाव घेऊया, चहा घेऊया आणि खाऊया. तर मी म्हटलं अरे पागल आहेस काय, एवढ्या उन्हामध्ये तुला चहा हवा आहे? पण तो तर खूप चहा लवर आहे. तुमचं काम झालं आहे, गाडी पार्किंग केली आहे. आता घरी जाऊया, चहा नाश्ता करूया आणि एक शक्ती शॉपवाल्याला फोन करून सांगू की तुम्ही आमचं पार्सल पाठवून द्या. आम्ही दोघं घरी निघालो. घरी पोचता घराबाहेरच आम्ही काही शॉपिंग केली. 5-6 वाजता फोन केला आणि लगेच तो 15-20 मिनटात आला आणि कूलर घरी आला. मी खूप खुश झाले की यार आता मस्त मजा येणार आहे. मस्त कूल होऊन आम्ही झोपणार आहोत आणि छान वाटेल. आईंना एवढी काही कूलरची गरज नाही आहे, आम्हालाच खूप हवा पाहिजे असते आणि तसं उकाडाही होतं, त्याच्यामुळे बिलकुल रिस्क नव्हती घ्यायची होती. शॉपमधलाच मुलाने येऊन तो स्कूटीवरनं आणला आणि आम्हाला पॅक करून दिला आहे. त्याला व्हील लावलेले आहेत, मस्त मूव्हिंग होऊ शकतो. फक्त कूलरचा हा प्रॉब्लेम होता की ह्याचा आवाज भरपूर येणार होता. सिम्फोनी नावाचा हा कूलर आम्ही घेतला आहे, मस्त आहे. बर्फ वगैरे टाकण्याचा पण आहे आणि हवा असाही खूप कूलिंग हवा देतोय तो. आता बघूया वापरल्यानंतर अजून त्याचा काय अनुभव मला येणार आहे. मी अजून हवा नाही घेतली आहे, कारण आईंचा पहिला मान म्हणून त्यांना हवा खाऊ दिली आहे आणि श्रीही मस्त कपडे काढून बसलेला आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आमचं दिवसभराची धावपळ कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया.